मालेगाव स्फोट प्रकरणातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे। केवळ संशयाच्या आधारावर आरोपींना दोषी ठरवू शकत नाही, त्यामुळे सगळ्या आरोपींची निर्दोष सुटका करण्यात आली आहे, असं न्यायालयाकडून सांगण्यात आलंय। 1000 पानाहून अधिक पानाचा निकाल असल्याचं न्यायालयाकडून स्पष्ट करण्यात आलंय। मालेगावमध्ये 29 सप्टेंबर 2008 ला झालेल्या भीषण बॉम्बस्फोट प्रकरणी न्यायालयानं आज म्हणजेच 31 जुलैला निकाल दिलाय। भिक्खू चौकात झालेल्या या स्फोटात 6 निरपराध नागरिकांचे प्राण गेले होते, तर 100हून अधिक जण जखमी झाले होते। बॉम्बस्फोटाच्या या घटनेनंतर अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाली होती। आता तब्बल 17 वर्षांनंतर या प्रकरणाचा निकाल मुंबईच्या NIA या विशेष न्यायालयात आज लावण्यात आलाय। बॉम्ब ब्लास्ट झाल्याचं सरकारी पक्षानं सिद्ध केलं, पण ब्लास्ट स्कूटरमध्ये झाला हे सिद्ध करण्यात सरकारी पक्ष अपयशी ठरल्याचं न्यायालयाने सांगितलं। तपासात अनेक त्रुटी होत्या, त्या सगळ्या त्रुटींचं वाचन देखील न्यायालयात करण्यात आलं। पंचनामा योग्य नव्हता, जागेवरून हातांचे ठसे जप्त करण्यात आले नाहीत, असं निरीक्षणही न्यायालयानं नोंदवलंय। 24 नंबर दुचाकीचा देखील कधी रिकव्हर करण्यात आला नाही। साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर दुचाकीची मालक होती हे देखील स्पष्ट नाही, असं न्यायालयाकडून स्पष्ट करण्यात आलंय।